याचा 6वा अध्याय आणि 37 वचन. 37 वचन. बाप जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी बाहेर टाकणारच नाही. यस, यामध्ये असं सांगितलं की बाहेर टाकणारच नाही. पण अशा काही कोणत्या दुसऱ्या बायबलमध्ये असं लिहिलं आहे की जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. मग आज तुम्ही कोणाकडे आला आहात? जिवंत देवाकडे तुम्ही आलात. देवाच्या महिमेसाठी तुम्ही इथं आलात. देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही इथं आलात. मग आज देव तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार आहे का? देव आज तुम्हाला रिकामी हाताने पाठवणार नाही. कारण का? देव तुमच्यावरती प्रेम करतो. देव तुमच्यावरती प्रीती करतो. देवबापाने आपल्या पापांसाठी, शापांसाठी, आपल्या आजारांसाठी, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी काय मोजली? किंमत मोजली. आणि देवाचीच इच्छा आहे की आपण प्रत्येक बंधनातून मोकळं व्हावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू म्हणतो की जो कोणी माझ्याकडे येतो आज मी त्याला रिकामी हाताने पाठवणार नाही. जो कोणी, मग कोणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, उंच असो किंवा लहान असो, देवावर विश्वास ठेवणारा असो किंवा नसो, प्रभू म्हणतो जो कोणी आज माझ्याकडे येणार आहे, जो कोणी आज माझी वाणी ऐकणार आहे, जो कोणी आज माझं वचन ऐकणार आहे, जो कोणी आज माझ्या सहवासामध्ये बसणार आहे, प्रभू म्हणतो आज मी त्याची काय करेन? मी त्याची हाक ऐकणार आहे, त्याची मी समस्या सोडवणार आहे. आणि प्रभू म्हणतो आज मी त्याला रिकामी हाताने पाठवणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणा आज देव मला रिकामी हाताने पाठवणार नाही. म्हणा देव मला रिकामी हाताने पाठवणार नाही. देव आज माझ्याशी बोलणार. माझी इच्छा तू पूर्ण करणार. या जागेतून, या ठिकाणातून, या मंदिरातून मी एकटी जाणार नाही. पण देव माझ्यासोबत असणार. तो माझ्या समस्या सोडवणार. प्रेज द लॉर्ड. तर का नाही आपण तसंच पाहूया की 18 वर्षाची एक खूप स्त्री होती आणि ती देखील सभा मंदिरामध्ये आली आणि तिची देखील हीच इच्छा होती की तिला देवाने आरोग्य तिला भेट द्यावं. कारण आपण वाचूया लूक याचा 13वा अध्याय. लूक याचा 13वा अध्याय 10. सभास्थानात शिकवित होता तेव्हा पहा, जिला 18 वर्षे विकाराचा आत्मा लागला होता अशी एक बाई तेथे होती आणि ती कुबडी असून तिला अगदी उभे राहवत नव्हते. 12 वचन. आणि येशूने तिला पाहिले तेव्हा त्याने तिला जवळ बोलावले व तिला म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त केलेली आहेस. 13 वचन. मग त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि लागलीच ती नीट झाली व देवाला गौरव देऊ लागली. बस यामध्ये असं सांगितलं की ती 18 वर्षापासून कोपडी स्त्री होती आणि तिला बसवत नव्हतं, तिला उभा राहता येत नव्हतं, तरी देखील ती देवाच्या मंदिरामध्ये आली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सभास्थानामध्ये ती आली आणि प्रभू येशूची नजर तिच्यावरती गेली. त्याचप्रमाणे आज या ठिकाणामध्ये तुम्ही आलात, त्या मंदिरामध्ये, या जागेमध्ये तुम्ही आलात, तर आज तुम्हाला देव पाहते. जसं कोणती स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं, तोच परमेश्वर आज तुम्हाला पाहते, तुम्हाला ओळखते, तुम्हाला तो जाणते आणि त्याला ठाऊक की आज तुम्हाला कशाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज खूप या स्त्रीला कशाची गरज होती? आरोग्याची गरज होती. तिच्यामध्ये विकाराचा आत्मा होता आणि 1 वर्ष नाही पण ती 18 वर्ष ती सहन करत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं 1 वर्ष झालं, 5-6 महिने जरी झाले ना, हातपाय दुखायला लागले की आपल्याला नको नको वाटतं. आपण हे दवाखाना, तो दवाखाना, जे कोणी काही सांगन आपण ते करतो. पण तिने 18 वर्ष ते सहन केलं आणि सहन करत असताना देखील ती कुठं आली? सभास्थानामध्ये आली. ती म्हटली का नाही आज माझं खूप दुखतं आहे, मला उभा राहता येत नाही, मला बसता येत नाही आहे, मी नाही येते. तिने तसं म्हटलं नाही. ती काय म्हटली की नाही मी तिथं जाईल, मी देवाचं वचन ऐकन, देव मला स्पर्श करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे तुम्ही या ठिकाणामध्ये आलात. जसं देवबाप्पाने त्या स्त्रीची भेट घेतली, तर देवाची इच्छा देखील हीच आहे की देवबाप्पाने तुमची भेट घ्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तिचा 18 वर्षाचा विकार होता, ही तिची काय होती? गरज होती. त्याच प्रकारे आज तुमची गरज काय आहे? हाताची 5 बोटं सेम आहेत का? नाही. लहान आहेत, मोठे आहेत. तसं तुमच्या समस्या देखील या बोटासारख्या आहेत. कोणाची दारू सुटण्यासाठी प्रार्थना आहे, कोणाची पती बदलण्यासाठी प्रार्थना आहे, कोणाची पत्नी बदलण्यासाठी प्रार्थना आहे, कोणाची जॉब लागण्यासाठी प्रार्थना आहे, कोणाची लेकरं सुधारावेत त्यासाठी प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला घर भेटण्यासाठी प्रार्थना आहे. म्हणजे प्रार्थनेचे विविध प्रकार आहेत. यामध्ये तिची काय इच्छा होती की तिला देवबाप्पाने आरोग्य द्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवबाप्पाने तिला स्पर्श केला आणि तिचा विकार नाहीसा झाला. त्याच प्रकारे तुम्ही या ठिकाणामध्ये आलात तर प्रभू म्हणतो तू रिकाम्या हाताने जाणार नाहीयेस. जसं ती स्त्री रिकाम्या हाताने गेली नाही, प्रभूने तिची भेट घेतली, देवाने तिला स्पर्श केलाय. प्रभू म्हणतो आज देखील मी तुला स्पर्श करणार आहे आणि या परिस्थितीतून तो बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं प्रेम तुमच्यावरती आहे. कारण आपण विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिने विश्वासाने विश्वास ठेवला आणि देवबाप्पाने तिला दिलाय. आणि प्रभूची हीच इच्छा आहे की आपण देखील देवावरती विश्वास ठेवावा, तिच्या देवाच्या मार्गामध्ये, देवाच्या भयामध्ये, देवाच्या आज्ञा पाळत आपण चालावं, जेणेकरून देवबाप्पा आपल्याला काय करेन? ब्लेस करेन. देवबाप्पाला आपल्याला आशीर्वादित करेन. जर आज मोठ्या अपेक्षेने तुम्ही इथं आलात
तर देव बाप्पा नक्कीच भेट घेईन. कारण मनुष्य काय करतो, वचन देतो आणि तो विसरून जातो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो की नाही आपण कधी गरज लागली तर आपण फोन करतो. तो म्हणतो नाही 2 दिवसांनी देतो, 1 दिवसांनी देतो. पण देव बाप्पा तसा आहे का? देवबाप्पा तसा नाहीये. देवबाप्पानी बायबल सांगते की देवबाप्पानी लगेच त्याची काय केली, लगेच तिला स्पर्श केला आणि तिचा आजार नाहीसा केला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि तसंच तो परमेश्वर आपला जिवंत देवबाप्पा आहे. जसं देवबाप्पाने त्या क्षणी काम केलं होतं, त्यावेळेस त्यांनी चमत्कार केले होते, तोच परमेश्वर आज देखील चमत्कार करण्यासाठी तो तयार आहे तुमच्या जीवनासाठी, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या लेकांच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये, जॉबमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला काम करायचं तुमच्यामध्ये. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जशी त्या बहिणीची गरज होती की तिला त्या विकारापासून तिला सुटका पाहिजे होती, आज जशी तुमची जी गरज आहे तर परमेश्वर नक्कीच आज तुमची भेट घेईन आणि त्या परिस्थितीतून ते तुम्हाला मोकळी करीन. जसं आमेन. परमेश्वराने तिला 18 वर्ष, म्हणजे साधी स्तुती गोष्ट नाहीये, खूप मोठा काळ आहे तो 18 वर्ष म्हटल्यानंतर. आपले साधी ताप आली तर आपण झोपून घेतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणतो नाही लय डोकं दुखतो, नाही आजच्या नाही जात. कारण का? डोकं दुखतंय, पाय दुखतोय, डोळे दुखतात, ते नाही मला बसवणं होणार नाही, मला झोपूनच घ्यावं लागत नाही, मी ना घरीच आराम करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जर आज त्या स्त्रीने तिचं ऐकलं असतं तर आज तिची स्थिती बदलली नसती. पण तिने देवासाठी काय घेतला, स्टँड घेतला आणि ती म्हणली मी सभास्थानामध्ये गेल्यानंतर प्रभू माझी भेट घेईल आणि घर देव आपण तिची भेट घेतली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि तोच देव आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आणि तोच परमेश्वर म्हणतो मी काल आज आणि गणिक सारखाच देव आहे. ज्यावेळेस देव बाप्पाने तिला स्पर्श केलं, प्रभू म्हणतो तोच मी या ठिकाणामध्ये आहे. कारण प्रभू म्हणतो जिथं दोघे किंवा तिघे असतात ठिकाणामध्ये मी आहे. प्रेज लॉर्ड. आमेन. प्रभू म्हणतो जिथं दोघे किंवा तिघे आहे तिथं मी आहे. तर प्रभू आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि देवाची नजर आपल्याकडे. कारण प्रभूचं वचन सांगतं की ज्याने कान बनवला तो ऐकणार नाही का, ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही का. प्रभू सर्व काही जाणतो, सर्व काही पाहतो आणि तुम्हाला असं वाटतं की मला कोणी पाहतच नाहीये, कोणाचं लक्ष माझ्याकडेच नाहीये. मी नेहमी प्रार्थनेला येते, सभास्थानामध्ये येते, प्रार्थना करून घेते, पण माझी स्थिती अजून बदलली जात नाही. माझं कुटुंबामध्ये शांती येत नाहीये, माझ्या मुलाला जॉब भेटत नाहीये, माझ्या मुलीचं लग्न जमत नाहीये, उत्तम असं स्थळ येत नाहीये. पण प्रभू म्हणतो की ते प्रभू म्हणतो तू थोडं थांब, मी तुला देणार आहे. देव देखील आपल्याला विश्वासामध्ये चेक करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण नाही का लहान लेकरं आपल्याला मागतात, आपण म्हणतो थांब बाबा देऊ देऊ, नाही का. आपण पुन्हा म्हणतो मागते की नाही बघू, नाही का. पण ती काय करते, विसरून जाते त्यावेळेस. मग आपण देतो का त्यावेळेस? नाही देत. कारण का? ती थांबलेली असते, ती मागत नसते. ज्यावेळेस आपण देवाला सारखं मागतो ना तर परमेश्वर नक्कीच आपल्याला देतो आणि परमेश्वर आपली भेट घेतो. कारण तो देव आपल्यावरती प्रेम करतो. त्याने एवढं म्हणजे प्रीतीचा तो सागर आहे, तो दयेचा सागर आहे. त्याच्या प्रेमाची आपण लांबी आणि रुंदी मोजू शकत नाही. त्याने एवढं प्रेम केलं की त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्यांनी दिला, जेणेकरून आपल्याला जीवन भेटावं. प्रेज लॉर्ड. मग जीवन भेटण्यासाठी त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. मग तोच परमेश्वर आज तुम्हाला आरोग्य देणार नाही का, देणार. तुम्हाला शांती देणार नाही का, आरोग्य देणार, शांती देणार, घरचं जे काही कर्ज असेल तो काढून टाकणार आणि तुमच्या जीवनामध्ये तो अद्भुत असं काम करणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, यायचं आहे. जोपर्यंत तुमची प्रार्थना ऐकली जात नाही, तुमची विनंती मान्य होत नाही, तर तुम्हाला तोपर्यंत यायचंय, तोपर्यंत देवाला सांगायचंय, देवाला प्रार्थना करायची आणि एक क्षण येईन, एक दिवस येईन, परमेश्वर नक्की ते ऐकणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण यामध्ये असं सांगते की जे 5,000 लोक होते ते देखील मोठ्या अपेक्षेने तिथं आले आणि तिथं 5,000 लोक जमा झाले आणि तिथं भाकर वगैरे काहीच नव्हती. आणि शिष्याने देखील प्रश्न पडला की एवढे लोक ते आलेत आणि तिथं खेडेगाव होतं, तिथं काही भेटत नव्हतं. त्यांना देखील वाटलं की त्यांची गरज कशी पूर्ण करावी, यांना भाकरी कुठून आणाव्यात. पण प्रभूने येशू म्हटला की तुम्ही का नाही का 5 भाकरी 2 मासे आहेत. त्यांनी प्रार्थना केली आणि 5,000 लोकांना त्यांनी काय दिलं, जेवण दिलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवबाप्पांनी त्यांना जेवण दिलं. मग तो परमेश्वर तुम्हाला देणार नाही का? देणार. देवबाप्पाने त्यांना आत्मिक अन्न पण दिलं आणि जे पोटाची जी भूक असती ती देखील त्यांनी भागवली. तोच परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी तयार आहे. कारण प्रभूने त्यांना पाहिलं. तोच परमेश्वर आज तुम्हाला पाहतोय, तो तुम्हाला ओळखतोय, तो तुम्हाला जाणतोय आणि तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याला ठाऊक आहेत. आणि प्रभू म्हणतो की काळजी करू नकोस, विचार करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, तुझी स्थिती नक्कीच बदलली जाईल. उत्तम असं स्थळ नक्कीच भेटेल, उत्तम असं जॉब नक्कीच तुला भेटणार आहे. पण प्रभू म्हणतो की तुम्ही काय खचू नका, तुम्ही प्रार्थना करायचं सोडू नका किंवा देवाच्या मंदिरामध्ये येण्याचं तुम्ही थांबवू नका. प्रभू म्हणतो जर तुम्ही थांबवलं तर मी तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण आपण पाहतो कित्येक जणांना यायचं असतं पण काही कारणास्तव काही कारण होतं, ते म्हणतात ते नाही आम्हाला काही प्रार्थना ऐकली जात नाहीये, आमच्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही, मग ते चर्च येणं बंद करतात. पण देवाची हीच इच्छा असते की जोपर्यंत नाही का आपण देवाला मागतो ना तोपर्यंत देव आपल्याला देतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. यासाठी एक उदाहरण आपण पाहूया की जे अन्यायाधीश व्यक्ती असतो आणि एक विधवा स्त्री असते, ती कशी देवाकडे जाती, त्याच्या व्यक्तीकडे जाती. देव म्हणतो तो व्यक्ती असून देतो, तर मग मी परमेश्वर असून तुम्हाला देणार की नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया.
तर आपण वाचूया लूकाचा 18वा अध्याय. एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे व माणसांची पर्वा करीत नसे. आणि त्याच नगरात कुणी एक विधवा होती. ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येऊन म्हणे, माझ्या विरोधांसंबंधी माझा न्याय कर. तरी काही काळपर्यंत तो तसे करीना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व माणसांची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. बस यामध्ये असं सांगितलं की ती काय करायची, सारखं त्याच्याकडे जायची आणि त्याला म्हणायची, तू माझा काय कर, न्याय कर, तू माझी न्याय कर, तू मला जे माझं आहे ते मला देऊन टाक. पण तो म्हणायचा, तो म्हणतो की मी देवाला भीत नाही, माणसाला जुमानत नाहीये, तर देखील ही बाई काय करते, मला त्रास देते. ती मला त्रास देते म्हणजे सारखं मागून मागून, नाही का, समजा लहान लेकरं असतील तर त्यांनी चॉकलेट मागितलं, सारखं मागतात, मग आपल्याला असं नाही का राग येतो, मग आपण त्यांना देऊन देतो की नाही, देऊन टाकतो आणि दिल्यानंतर मग ते शांत बसतात. तसंच आहे की ही बाई देखील त्या न्यायाधीशाकडे जात होती आणि त्याला सारखं म्हणत होती की तू माझा न्याय कर, तू माझा न्याय कर, तू माझा न्याय कर. आणि तो म्हणतो की मी कोणाला जुमानत नाहीये, तरी देखील देवाला जुमानत नाहीये, देवाच्या भयामध्ये नाहीये, माणसाला देखील मी जुमानत नाहीये, तरी देखील ही स्त्री येऊन मला काय देते, त्रास देते, म्हणून मी काय कर, न्याय कर. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते की तू तिचा न्याय करतो आणि तिच्या बाजूने तो उभा राहतो आणि तिची जे काही इच्छा असती तो पूर्ण करतो. त्याच प्रकारे बायबलचं वचन सांगतं, तर देव म्हणतो की त्यांच्याविषयी जरी तो फार विलंब लावित आहे तरी तो त्यांचा न्याय मुळीच करणार नाही. काय देव म्हणतो की त्या न्यायाधीश व्यक्तीने काय केलं, तिची प्रार्थना ऐकली, तिची हाक त्यांनी ऐकली, तिचा त्यांनी न्याय केला. तर प्रभू म्हणतो तुम्ही माझे निवडलेले लोक आहात. कसे लोक आहात, निवडलेले लोक आहात. तर प्रभू म्हणतो जर देवाचे निवडलेले जे रात्र दिवस त्याला हाक मारतात त्यांच्याविषयी तो काय म्हणतो. प्रेज द लॉर्ड. जर रात्र आणि दिवसभर तुम्ही देवाकडे हाक मारतात, देवाकडे तुम्ही प्रार्थना करतात आणि देवाला इथे येऊन देखील तुम्ही देवाला हाक मारतात की देव बाप्पा माझ्या कुटुंबाचं तारण होऊ दे, माझे वेगळं चर्चमध्ये येऊ दे, मला काय घरामध्ये व्यवस्थित वातावरण असू दे, माझं पती बदलला जाऊ दे, त्याच्या जीवनात शांती येऊ दे, जर अशी तुमची इच्छा आहेत तर प्रभू म्हणतो जे मला रात्रंदिवस हाक मारतात मी त्यांची हाक ऐकणार की नाही. प्रेज द लॉर्ड. तर प्रभू म्हणतो की तो न्यायाधीश होता, त्याला काहीच नव्हतं तरी देखील त्यांनी ऐकलं. तर तो प्रभू म्हणतो की मी तुमच्यासाठी माझा जीव दिला, माझा प्राण दिला, मी वधस्तंभावरती तुमच्यासाठी गेलो, तुमच्या डोक्याचे केस मी मोजून ठेवले, तुमचं नाव माझ्या तळ हातावर येऊन ठेवलंय. मग प्रभू म्हणतो मी तुम्हाला देणार की नाही. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू म्हणतो मी तुम्हाला नक्कीच देणार, जरी विलंब लागतो ना, जरी उशीर लागतो ना, पण प्रभू म्हणतो तुम्ही खचू नका, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही हताश होऊ नका. प्रभू म्हणतो एक समय येईल आणि मी तुमचं नक्की ऐकन आणि त्या स्थितीतून मी तुम्हाला बाहेर काढेन. प्रेज द लॉर्ड. जसं आपण पाहतो की पक्षपाती व्यक्ती आला, अंधारा व्यक्ती येशूकडे आला, प्रभूने म्हणजे असंख्य असे चमत्कार केले, कुष्ठरोगी येशूकडे आला. असं लिहिलंय का की तो व्यक्ती आला आणि तसाच गेला, बरा न होता गेला, असं कुठंच लिहिलं नाही. असं लिहिलं की देव बाप्पाने त्यांच्या जीवनामध्ये काम केलं, त्यांना आरोग्य दिलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूची हीच इच्छा आहे की जसं तुम्ही इथं आलात तर तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज नक्कीच देव तुमची भेट घेणार आहे आणि नक्कीच तुमची जी समस्या आहे त्या समस्येचं निवारण होईल आणि प्रभू तुमच्या जीवनामध्ये काम करेल. पण तुम्हाला विश्वासामध्ये उभं राहायचंय. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा विश्वास भक्कम असेल ना, तर कोणतीही स्थिती असू दे, डोंगर जरी असेल ना, त्याला आपण इथेच तिथं होऊ म्हटलं तर होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू म्हणतो की मोहरीच्या दाणे एवढा विश्वास देवाला पाहिजे. जर तेवढा विश्वास आपल्यामध्ये असेल तर आपली स्थिती बदलली जाईल, आपलं कुटुंब बदललं जाईल, आपल्या घरामध्ये सुख आणि शांती येईल आणि आपल्या जीवनामध्ये देवाचा अनुग्रह येणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रार्थनेमध्ये नेहमी विश्वासू राहायचंय, तयार राहायचंय. जसं आपली चेन प्रेयर असते त्याच्यामध्ये देखील तुम्ही जॉईंट व्हा आणि त्याच्याद्वारे देखील परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत असं काम करेल. कारण ही प्रार्थना देखील परमेश्वर ऐकतोय. हालेलुया. कारण देव देखील तो विश्वासूपणा पाहतोय की मी जे काम दिलंय नेमून त्यामध्ये तुम्ही विश्वासू आहात का, तुम्ही जॉईंट होतात का, तुम्ही प्रार्थना करताय का. जर तुम्ही तसं केलं तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला ब्लेस करेल आणि तुमच्या जीवनामध्ये देवाचा महिमा होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून विश्वासामध्ये राहा आणि देवाच्या भयामध्ये राहा, देवाच्या मार्गामध्ये चाला, प्रार्थना करत जा, उपवास करत जा, अधिक आपलं समर्पण भागवा जेणेकरून देव तुम्हाला ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड. कारण आपण प्रार्थना करूया. धन्यवाद आबा पिता, थँक्यू जीजस. धन्यवाद येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आबा. तुझ्या नावाची स्तुती करतो आणि तुला उंचावतो दे बाप्पा. प्रभू दे बाप्पा, तू म्हणतो की जो कोणी माझ्याकडे येतो तो रिकाम्या हाताने जाणार नाहीये. प्रभू आज हे लोक तुझ्याकडे आले दे बाप्पा, हे आत्मे आज तुझ्याकडे आले दे बाप्पा. प्रभू आज त्यांची तू भेट घेतलीस त्याबद्दल धन्यवाद देतो पित्या. प्रभू प्रार्थना करते दे बाप्पा की आज ते बाप्पा स्त्रीची बाप्पा 18 वर्षापासून ती व्याधी तिच्या बॉडीमध्ये होता रे बाप्पा, विकाराचा आत्मा तिच्यामध्ये होता. पण प्रभू बायबल सांगतो तू बाप्पा स्पर्श केला
आणि त्यावेळी सर्व काही ते निघून गेलं दे बापा. प्रभू प्रार्थना करतो दे बाप्पा, आज प्रत्येकांना तू स्पर्श कर दे बाप्पा. Yes, मे बी आज त्यांच्या घरामध्ये शांती नसेल, आनंद नसेल, सुख नसेल दे बाप्पा, पती पत्नीचं जमत नसेल दे बाप्पा, मुलांना जॉब भेटत नसते दे बाप्पा. ते प्रत्येक समस्येचं निवारण केलं जाऊ दे पित्या, आणि आज कुटुंबामध्ये तुझा महिमा केला जाऊ दे पित्या. प्रभू प्रार्थना करतो आज यांच्या विरोधात असलेली प्रत्येक सैतानी योजना, सैतानी कार्य दे बाप्पा, यांच्या कुटुंबातून, यांच्या कामातून, यांच्या व्यवसायातून, यांच्या शेतातून दे बाप्पा, यांच्या येण्या जाण्यातून दे बाप्पा, यांच्या कामातून दे बाप्पा. आम्ही येशूच्या नावामध्ये बांधतो आणि नाश करतो लॉर्ड. प्रेम, प्रीती आणि शांतीचा आत्मा यांच्यामध्ये विश्वासाने स्वीकारतो पित्या. मी दे बाप्पा त्यांचा हात दुखत असेल, पोट दुखत असेल दे बाप्पा, पायामध्ये वेदना असेल दे बाप्पा, त्या प्रत्येक वेदना तुझ्या पवित्र नावामध्ये निघून जाऊ दे पित्या. आणि प्रभू तुझ्या आत्म्यामध्ये चालण्यासाठी, तुझं वचन वाचण्यासाठी दे बाप्पा, पवित्र आत्मा त्यांना तू सहायता आणि मदत कर दे बाप्पा. आणि डे बाय डे बाप्पा, डे बाय डे ते तुझ्यामध्ये अधिक वागावेत म्हणून पवित्र आत्मा त्यांना तू अनुग्रह दे. धन्यवाद देतो दे बाप्पा, येणाऱ्या वचनामध्ये तू चालवतेस, तुझे आभार मानतो. प्रार्थना येशूच्या नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन.